यावेळेला फाईन लेग ऋषीने मात्र अगदी खूप लांबवर पाठवलाय। आज सुमित मैदानाच्या आतमध्ये आणि प्रत्येक जण सुमित सारखेच लांब लांब षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि ऋषी जबरदस्त षटकार। आजच्या दिवसाचा हिरो मात्र ऋतिक पाटील राहिला। एक बॉल 4 रन असताना षटकार ठोकलाय आणि मित्र हो या मैदानात षटकार ठोकणं तेवढं सोपी गोष्ट नाहीये, परंतु ऋतिक पाटीलने एक इतिहास घडवला या मैदानामध्ये। शेवटच्या बॉलवर षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आणखीन एक नाव ऍड झालं या मैदानामध्ये, ते ऋतिक पाटील फ्रॉम वडवली। चला मॅच सुरू करायची आहे। 54 धावा धावफलकावर, 4 चेंडू बाकी आहेत। नेहमीप्रमाणे चेतन देखील आवर्जून उपस्थित आहेत संध्याकाळच्या अंतिम टप्प्यामध्ये का होईना। प्रत्येक खेळाडूचे काही विशेष खेळाडू असतात खास। चेतन थोडेसे नाराज दिसत आहेत, पण अविनाश रामगुडे यांना पण या ठिकाणी पाहतोय। अंतिम षटक आहे। 54 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। अविनाश रामगुडे अनुभव संपन्न खेळाडू, गेली कित्येक वर्षाची तपश्चर्या क्रिकेटच्या खेळाची अविनाश रामगुडे यांच्याकडे। पप्पू या वेळेला टप्प्याचा बॉल होता आणि काय बॉल भिरकावून दिलाय, लांब लचक पाठवला। कदाचित सुमितला सुद्धा एक छोटीशी झलक दाखवत आहेत। खूप चांगली पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत। आणखीन एक, परंतु पाहूयात यावेळेला किती लांब बॉल जाईल। ऋषिकेश कदम आणखीन एक षटकार या ठिकाणी ठोकताना पाहायला मिळत आहेत। स्कोर जर पाहिलं तर आता पुढे गेलाय 66 धावा धावफलकावर। चौथी ओव्हर सुरू आहे। ऋषीने फक्त षटकार मारलेत आणि 5 षटकार, एकही सिंगल नाही काढली आहे। हा खेळाडू फक्त 6 ची भाषा बोलतो। आणखी एक पट्ट्याने 6 बॉल 6 षटकार, म्हणजे एकंदरीत 6 षटकार मारलेले आहेत। आता जर पाहिलं तर लगातार 3 षटकार झाले। बॉल खेळले त्यांनी 9 आणि षटकार मारले 6, 36 धावा केल्या। आणि मित्रहो, देवरोडच्या या ऋषी कदम साठी देखील टाळ्या व्हायला काय हरकत आहे। जबरदस्त कामगिरी ऋषी। आणि संभाजी देवकर साहेब उपाध्यक्ष मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार ऋषिकेश कदम यांना। एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, खेळपट्टीवर काम केल्यानंतर खेळपट्टी सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होते। बाकीच्यांनी सुद्धा लक्ष द्या। राजूभाई म्हणजे तरलोचन सिंग रत्तू, त्याचबरोबरने धनराज तेलगू आणि कृष्णा चलवादी यांच्या सगळ्यांकडून 500 रुपयाचा पुरस्कार।